Hello, my beautiful friends, and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण आपल्या सिलेबस मधला नवीन चॅप्टर जो आहे द अल्केमी ऑफ नेचर हे वाचणार आहे. अल्केमी ऑफ नेचर याचा अर्थ काय झाला? नेचर म्हणजे काय असते? प्रकृती. ठीक आहे ना? निसर्ग. आणि अल्केमी म्हणजे काय असतं? जादू, चमत्कार. तर इथे याचा अर्थ काय झाला? निसर्गाची किमया म्हणजे निसर्गाचा चमत्कार. आपल्या निसर्गामध्ये किती गोष्टी अशा आहेत जे की आपण पाहून खूप आश्चर्य वाटतं जर तुम्ही नीट बघा तर, की असं कसं संभव आहे? हा एक चमत्कार वाटतो. तर याच्याच बाबतीत हा चॅप्टर आहे आपला अल्केमी ऑफ नेचर. तर चला आपण आज सर्वात आधी आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करूया हा चॅप्टर. सो एज यू कॅन सी द चॅप्टर नंबर 3.5 द अल्केमी ऑफ नेचर. वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करू आपण आज. चिटचॅट सर्वात आधी गप्पा गोष्टी जसं नेहमी करतो. तर काही क्वेश्चन्स दिले आहे. क्वेश्चन्स काय म्हणजे पॉइंट्स दिले आहेत काही आणि त्याला आपल्याला जे आहे डिस्कस करायचं आहे. मी त्याचा अर्थ सांगते तुम्हाला आणि तुम्ही स्वतः सोचा त्या बाबतीमध्ये. सीड्स रिजर्मिनेट फ्रॉम अनदर सीड. म्हणजे की सीड जो असतो एक वीज असतो जो कोणत्याही झाडाचा किंवा फुलाचा काही पण जो सीड असतो तर तो जो आहे रिजर्मिनेट फ्रॉम अनदर सीड म्हणजे एक सीड जर तुम्ही टाकता तर त्याच्याशी दुसरा सीड पण आपल्या आप अशा प्रकारे बनतो. कसं? कारण की एक सीड तुम्ही टाकता, झाड उगतं आणि झाडात अनेक सीड्स बनतात आणि मग ते खालती पडतात. तर हे असं कसं होतं? मग आहे प्लांट्स अँड फ्लॉवर्स विल्ट अँड बिकम वन विथ द अर्थ. पहा जे प्लांट्स असतात, छोटी-छोटी झाडं असतात, मोठे वृक्षही असतात आणि फ्लॉवर्स जे फुलं असतात ते विल्ट म्हणजे की ते सुकून जातात एक दिवशी. कधी ना कधी ते सुकतात आणि बिकम वन विथ द अर्थ आणि जे आहे धरतीत म्हणजे पृथ्वीमध्ये परत ते एकाकार होऊन जातात. म्हणजे धरतीतनं निघतात, पृथ्वीतनंच निघतात आणि पृथ्वीतच परत चालले जातात. कॅक्टी थ्राईव्ह इन द डेझर्ट रिजन. कॅक्टी म्हणजे काय असतं? कॅक्टसचं जे झाड असतं. तर ते कॅक्टस जे कॅक्टाय असतात ते डेझर्ट रिजनमध्ये आता डेझर्टमध्ये जिथे की कोणचं फुल-पत्ती काही नाही उगू शकत अशा जागी कॅक्टी तिथेच फलतं-फुलतं. तिथे नॉर्मल जर आपण जागी लावू तर कॅक्टी इतकं चांगलं नाही राहत. बेअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग. स्प्रिंग सीझन जेव्हा असतो म्हणजे जेव्हा जे आहे तुम्ही पाहता की ज्या सीझनमध्ये चारीकडे झाडं, फुलं खूप अगदी बहरून येतात. तर त्या सीझनमध्ये पहा जे बेअर नेचर असतं अगदी सुकलेले सुद्धा झाडं असतील तिथे अचानकसे काय होतं त्यांच्यावरती पानं येऊ लागतात, फुलं येऊ लागतात. कॅटरपिलर टर्न्स इंटू बटरफ्लाय. कॅटरपिलर जो असतो, जे असते त्याच्यानी बटरफ्लाय बनते. म्हणजे बटरफ्लाय एकदमच असं तर नाही की बटरफ्लायचा जन्म असतो. ते पहिले जे अंडे असतात, अंड्यातनं कॅटरपिलर बनतं आणि कॅटरपिलरहून बटरफ्लाय. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी खूपच म्हणजे आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत आपल्याला. आता बघा रोल ऑफ नेचर. जो नेचर आहे, प्रकृती आहे आपली, निसर्ग आहे, त्याचा काय रोल आहे? द रोल प्लेड बाय नेचर अँड कंप्लीट द वेब डायग्राम. इथे एक वेब डायग्राम दिलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतातही. तर त्यांना समजणं तुम्हाला फार जरुरी आहे. पहा इथे दिले रोल ऑफ नेचर. नेचर द बेस्ट टीचर. नेचर म्हणजे जे आपलं प्रकृती आहे, निसर्ग आहे ते सर्वोत्तम टीचर आहे. ते खूप छान टीचर आहे. आपल्याला खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकवतं. काय गोष्टी शिकवतं ते? चला आपण बघूया काय गोष्टी शिकवतं. टीचेस म्हणजे सगळ्यात आधी तर आपल्याला ते टीच करते, शिक्षा देतं. सूद्स म्हणजे की आपल्याला आपण त्याला पाहतो तर आपल्याला मनाला खूप छान शांती मिळते. सूद करतं, मोटिव्हेट करतं आपल्याला, प्रेरणा देतं, इन्स्पायर करतं, फुलफिल्स म्हणजे की आपले कितीतरी गोष्टी आहेत ते फुलफिल करतं. आपल्याला त्याला पाहून छान वाटतं मनाला आणि प्रसन्नता होते. विस्पर्स, नर्चर्स, कमांड्स तर अशाच कित्येक गोष्टी आहेत जे नेचर जे आहे करतं. ते म्हणून ते ह्याला म्हणतात बेस्ट टीचर आहे. आपल्याला खूप काही गोष्टी नेचर जे आहे ते शिकवतं. तर ह्याच्यात तुम्ही आणि काही सोचू शकता, की काय गोष्टी आहेत जे प्रकृती करते आपल्यासाठी. आता बघा लूक ॲट द फॉलोइंग थिंग्स. इथे खालती काही गोष्टींची नावं दिली आहेत. जसं की अ बी, एन ईगल, अ क्रीपर, द रिव्हर, रेनफॉल, सन. ठीक आहे. डिस्कस विथ युअर फ्रेंड आपल्या मित्रांबरोबर डिस्कस करा या गोष्टींबद्दल. व्हॉट यू लर्न फ्रॉम देम की तुम्ही ह्यांच्याशी काय शिकता. पहा निसर्गात जितक्या पण वस्तू आहेत मग म्हणजे ते चाहे झाडं-झुडपं असो, पृथ्वी आहे, आकाश आहे, सूर्य, चंद्र, तारे आणि इव्हन हे सगळे झाले आणि ह्याच्याशिवाय जितकेही ॲनिमल्स आहेत, पशु-पक्षी आहेत, सगळे प्रत्येक वस्तू आपल्या निसर्गाची आपल्याला काही ना काही शिक्षा नेहमी देत असते. तर तशाच प्रकारे इथे हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, की
जे आहे बी, म्हणजे की काय असतं, जसं आपलं मधुमक्खी आहे, हे सगळं आहे. तर हे आपल्याला काय शिक्षा देतं? बी आपल्याला काय शिक्षा देऊ शकते बघा बरं? बी आपल्याला शिक्षा देते टीम वर्क अँड हार्ड वर्क. तुम्ही कधी पण जसं की इव्हन एक आंट सुद्धा बघाले, म्हणजे जी मुंगी असते, तर ती जी आहे तुम्हाला एकटी नाही दिसेल. ती आपल्याबरोबर नेहमी तिच्याबरोबर जे आहे अनेकही असतात. तसंच बी पण आहे. है ना? गांधीर माशी आहे, कोणची पण आहे अशा प्रकारची, तर ते हमेशा टीममध्ये असतात. तर त्यांच्याशी आपण काय शिकू शकतो? टीमवर्क आणि हार्डवर्क. खूप हार्डवर्किंग असतात. खूप जास्त काम करतात. नेहमी त्या काही ना काही काम करत असतात. कधी ते तुम्हाला शांततेने बसलेले नाही दिसेल. सेकंड आहे ईगल. ईगलशी आपण काय शिकतो बरं? ईगलशी आपण शिकतो. सो ईगलशी आपण काय शिकतो? ईगल जे आहे आपल्याला शिकवतं फार साइटेडनेस, म्हणजे दूरदृष्टी. ईगल जी असते ती खूप उंच बसून आणि दूरपर्यंत तिची दृष्टी जाते. तर ह्याच्याशी आपण दूरदृष्टी शिकू शकतो, की फार साइटेडनेस काय असतं, की एका जागी बसूनही आपण जे आहे सोचायचं, की जे आहे पुढे जीवनात आपण कसं काय करायचं. तर हे फार साइटेडनेस आपण ईगल कडनं शिकू शकतो. नेक्स्ट आहे क्रीपर. क्रीपर काय करतं? क्रीपरचं काय काम आहे? क्रीपर आपल्याला काय शिकवतं? पर्सेव्हरन्स. क्रीपर्स म्हणजे काय असतात पहा, जे एक तर असतं क्रीपर, जे झाडं असतात ना, जे की अवलंबून असतात कुणाला. तर पर्सेव्हरन्स म्हणजे की आपल्याला एका जागी टिकून आणि आपण कसं पुढे वाढू शकतो. तर हे आपल्याला क्रीपर्स शिकवतात. नेक्स्ट आहे रिव्हर, म्हणजे की नदी. नदी आपल्याला काय शिकवते? तर नदी आपल्याला पहा बरं काय शिकवते? गो विथ द फ्लो. म्हणजे की जसा फ्लो जातोय, जिथे बहाव आहे त्याच्याबरोबर आपल्याला वळणं शिकवतं. म्हणजे की कशी पण वेळ असो, काही असो, आपल्याला बिना कोणची शिकायत करता एखाद्या नदीसारखंच जे आहे ना, आपल्याला जे आहे वळवता आलं पाहिजे आपल्याला. कोणत्याही गोष्टीकरता स्टिफनेस नसली पाहिजे. तर जसा वेळ काळ राहील त्याप्रकारे आपल्याला वळवता आलं पाहिजे. हे आपण गो विथ द फ्लो असं रिव्हर बरोबर रिव्हरशी शिकतो. रेनफॉल म्हणजे पाऊस. पावसाशी काय शिकतो आपण? डेडिकेशन. ठीक आहे ना? तर हे हा जो गुण आहे, हा आपण जे आहे रेनफॉलशी शिकतो. डेडिकेशन म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती नाही. जसं की तुम्हाला अभ्यास करायचा आहे, काही आहे, तर पूर्ण डेडिकेटेडली तुम्ही समर्पित होऊन जे आहे अभ्यास करायचा. तर ते दॅट इज कॉल्ड डेडिकेशन. मग आहे लास्ट सन, सूर्य. सूर्याशी आपण काय शिकतो? टू गिव्ह लाईट अँड एनर्जी टू अदर्स, की दुसऱ्यांना जे आहे प्रकाश देतो सूर्य आणि काय करतो? एनर्जी देतो. जेव्हा दिवस असतो तर आपल्यामध्ये फुल एनर्जी असते ना, जेव्हा रात्र होऊन जाते तेव्हा आपण थकून जातो. आपल्याला असं वाटतं की चला झोपा, असं करा, आराम करा. तर म्हणून जेव्हा दिवसा असतं तर आपल्यामध्ये फुल एनर्जी असते. तर हे आपण जे आहे कशाशी शिकतो? सूर्याशी शिकतो. टू गिव्ह लाईट अँड एनर्जी टू अदर्स. तर या सगळ्या गोष्टी इतक्या छान-छान, ज्या की आपल्याला निसर्ग जे आहे त्याच्या कारणीच आहे, त्याच्या कारणीच कळतात. तर आज आपण हेच वाचलंय. नेक्स्ट आपल्या सेशनमध्ये आपण जे आहे हे वाचू, की चॅप्टर कसा स्टार्ट होईल आणि चॅप्टरमध्ये काय-काय गोष्टी आहेत छान-छान. सो आता आपण आपल्या इंग्लिश वर्कशॉपचं बघूया एकदा. इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो काय आहे? कंप्लीट द वेब दॅट हायलाइट्स द व्हेरियस फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हिबिस्कस प्लांट. आन्सर्स आर गिव्हन डायरेक्टली, म्हणजे की हे काय आहे? एक वेब डायग्रामच्या टाइपने हा क्वेश्चन दिलेला आहे पुस्तकमध्ये. तुम्ही बघाले. तर ह्याच्यात हे वेब डायग्रामला पूर्ण करायचंय आणि ह्याच्यात काय करायचंय? हायलाइट्स द व्हेरियस फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हिबिस्कस प्लांट. हिबिस्कसचं जे प्लांट असतं, जे फूल असतं त्याचे काय काय फीचर्स आहेत चांगले, ते आपल्याला सांगायचे. तर पाहायचे डायरेक्ट आन्सर दिले. फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हिबिस्कस प्लांट. इट स्टार्ट्स विल्टिंग इन द इव्हनिंग अँड देअर आफ्टर बिकम्स वन विथ द अर्थ. म्हणजे संध्याकाळी ते विल्टिंग म्हणजे की सुखू लागतं आणि रात्रपर्यंत जे आहे ते काय होतं की बिकम्स वन विथ द अर्थ, म्हणजे पृथ्वी बरोबर एकाकार होऊन जातं. फ्लॉवर ब्लूम्स एव्हरी फॉर्टनाईट. दर 15 दिवसात जे आहे जे आहे ना ते एक फूल उगतं. इट लिव्स इन फुल स्प्लेंडर ओन्ली फॉर वन डे. फक्त एका दिवसाकरता हे फूल जे आहे इतकं मोठं होतं आणि छान फुल स्प्लेंडर, म्हणजे इतकं अट्रॅक्टिव्ह आणि छान मोठं फूल होतं हे. पण फक्त एका दिवसासाठी. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन. पूर्ण दिवसभर हे सूर्याबरोबर हसतं जणू काही. अँड डान्सेस विथ द विंड. आणि अशाच प्रकारे वाऱ्याबरोबर असं वाटतं की इकडून तिकडे नाचतंय. तर पूर्ण एक दिवसाकरता हे फूल असतं नुसतं. खूप फूल अगदी छान मोठं सुंदर दिसतं. आणि जे आहे जसं दुसरा दिवस होतं तर हे मुरझावू लागतं, सुखू लागतं आणि मग रात्रीपर्यंत जे आहे ते अ, खालती पडून
आणि ते एकाकार होऊन जातं पृथ्वी बरोबर. हे ह्याची ज्या सगळ्या विशेषता आहेत या फुलच्या हिबिस्कसच्या. इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. तर हा जो शब्द आहे इम्पॉसिबल म्हणजे हा आपल्या आपमध्ये म्हणतो आय एम पॉसिबल. डू यू एग्री? काय तुम्ही या गोष्टीशी सहमत आहात? इम्पॉसिबल म्हणजे काय असतं? याचा अर्थ काय झाला? इम्पॉसिबल म्हणजे काही गोष्ट जी होऊच नाही शकत. दॅट इज इम्पॉसिबल. म्हणजे की हे होऊच नाही शकत. तर ह्याच्यात म्हणतात आहे की ह्याच्या या शब्दामध्येच लिहिलंय की आय एम पॉसिबल म्हणजे की मी होऊ शकतो. तर तुम्ही या गोष्टीशी अग्री करता? जस्टिफाय युअर आन्सर बाय सायटिंग सम एक्झाम्पल्स. तर आपला जोही आन्सर आहे येस या नो मध्ये ह्याला काही उदाहरणं देऊन सांगा फ्रॉम द टेक्स्ट पुस्तकातनं म्हणजे की जी आपली जे आता आपला चॅप्टर चाललाय त्याच्यातनं अँड सम दॅट यू हॅव एक्सपिरियन्स्ड ऑर हर्ड फ्रॉम समवन आणि तुम्ही आपले स्वतःचेही उदाहरणं काही सांगू शकता किंवा कोणाशी ऐकलेले. येस आय अग्री इट इज पॉसिबल टू डू द मोस्ट डिफिकल्ट ऑफ थिंग्स. तर मी ही गोष्ट मान्य करते. हे पॉसिबल आहे, हे शक्य आहे की कितीही कोणतं कठीण काम असेल तरी ते होऊ शकतं प्रोव्हाइडेड वी हॅव द विल. जर आपल्यामध्ये तो विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे आणि कन्व्हिक्शन टू डू सो आणि आपण जर या गोष्टी करता अगदी सहमत आहोत की होईलच आपण करू शकतो. वी कॅन क्लिअरली नो दिस फ्रॉम द पॅसेज. हे गोष्ट आपण हे जे पॅसेज वाचू जेव्हा तर ह्याच्यानी आपल्याला नीट प्रकारे कळते. द बिट्स ऑफ ग्रास, द ट्री इन द विंटर अँड द टायनी आंट्स एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स फ्रॉम द पॅसेज. तर पॅसेज मधनं जर आपण उदाहरण घ्यायला गेलो तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी जसं की द बिट्स ऑफ ग्रास गवताचे जे हे असतात गवत आपण पाहू तर ती द ट्री इन द विंटर थंडीच्या मोसम मध्ये हिवाळ्यामध्ये जे झाडं असतात वृक्ष असतात मोठे त्यांना बघा अँड द टायनी आंट्स आणि जे छोटे छोटेशा मुंग्या असतात हे सगळे जे एक्झाम्पल्स पुस्तकात दिले आहेत चॅप्टरमध्ये हे गोष्ट सांगतात. द एक्झाम्पल दॅट कम्स टू माय माइंड एज जस्टिफिकेशन इज दॅट ऑफ सुधा चंद्रन द डान्सर. माझ्या डोक्यात जो उदाहरण येतो तो जी सुधा चंद्रन नावाची एक डान्सर आणि ऍक्ट्रेस आहे तिचा येतो. दो हर लेग वॉज एम्प्युटेटेड बिलो द नी. तिचे जे पाय आहे ते गुडघ्याच्या खालती नाहीये ते ऍक्सिडेंटमध्ये तिचे काटून दिले गेले. विथ ग्रेट अँड डिटर्मिनेशन शी रिस्टार्टेड डान्सिंग. पण तरी सुद्धा तिने जे आहे आपल्या विल पॉवरनी इच्छाशक्तीने परत से डान्सिंग सुरू केली अँड वेंट ऑन टू बिकम अ फेमस डान्सर. आणि खूप फेमस डान्सर बनली ती. खूप मोठी नृत्यांगना बनली आणि ऍक्ट्रेस खूप चांगल्या चांगल्या सिरियल्स मध्ये सुद्धा काम केलेलं आहे तिने. दिस शोज दॅट वन कॅन डू थिंग्स विच सीम टू बी इम्पॉसिबल. आणि ह्याच्याने कळतं की कोणी एक व्यक्ती काही पण करू शकतं जर ते आपल्या मनात ठाणून घेतं. म्हणून काही वस्तू इम्पॉसिबल नाही. फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द टेक्स्ट फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रेसेस. पहा त्याच्यात सिनोनिम्स आपल्याला शोधायचे. सिनोनिम्स म्हणजे काय असतात? पर्यायवाची. स्ट्रॉंग फिलिंग ऑफ फिअर ऑर रिस्पेक्ट म्हणजे की भीतीचं किंवा रिस्पेक्ट आपण कोणाला सन्मान देतो ह्याचं कोणतं खूप स्ट्रॉंग फिलिंग असतं तर ह्याला काय म्हणतात? ऑ. AWE ऑ. टू डायरेक्ट अथॉरिटेटिव्हली. तर जर कोणाला आपण डायरेक्ट करतो ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे की आपण आपला हक्क समजून इकडे कर असं कर तसं कर अशा प्रकारे आपण आदेश देतो त्याला काय म्हणतात? कमांड. नेक्स्ट आहे टू पिअर थ्रू. तर ह्याला म्हणतात पीप म्हणजे की आपण कुणाचं ताकाझाकी करतो तर त्याला म्हणतात पीप. लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल. खूप मोठं आणि खूप सुंदर जे की लोकांना अगदी इम्प्रेस करत त्याला म्हणतात मॅजेस्टिक. इझिली ब्रोकेन ऑर डॅमेज्ड जे की आसानीने तुटू शकतं किंवा खराब होऊ शकतं अशा वस्तूला म्हणतात डेलिकेट. तर हे असे सगळे सिनोनिम्स होते. तर आजचा सेशन आपला इथे समाप्त होतोय. आज आपण मेनली वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघितली. नेक्स्ट सेशन मध्ये आपण जे आहे चॅप्टर रिडिंग स्टार्ट करू. खूप सुंदर चॅप्टर आहे आणि निसर्गाच्या इतक्या नवीन नवीन गोष्टी सांगितल्या जातील जे आपण जाणतो तरी आपण त्याचं लक्ष नाही देत आपण त्याच्याकडे. तर आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.